नमस्कार मित्रांनो. काल नोटिफिकेशन आल्यानुसार KVS, TGT, PRT व PGTच्या सर्वांच्या जागा वाढलेल्या आहेत. या जागेचा तपशील आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत आणि तुम्हाला पहिल्या टियर फर्स्टला किती मार्काचे पेपर्स असतील आणि टियर सेकंडला किती मार्काचे पेपर असतील याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. तरी या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही खरोखर या परीक्षेची तयारी करत असाल तर या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन-नवीन नोटिफिकेशन व नवनवीन माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. बघा KVS TGT 10 ग्रॅज्युएट टीचर्स याच्या एकूण वाढलेल्या जागा जुन्या नोटिफिकेशनमध्ये किती जागा होत्या? 2794. तर नवीन नोटिफिकेशनमध्ये येतात 3069. तर किती जागा वाढल्या मित्रांनो? तर 275 या ठिकाणी ह्या जागा वाढलेल्या आहेत. तर 275 या जागा TGTच्या वाढलेल्या आहेत मित्रांनो. आता बघू आपण PRTच्या किती जागा वाढल्या. तर मित्रांनो PRTच्या जागा वाढल्या. मूळ नोटिफिकेशनमध्ये PRT KVSच्या जागा किती होत्या? तर 3365 होत्या. आताच्या नवीन मॉडिफाईड नोटिफिकेशनमध्ये किती झाल्या? 3630 जागा झाल्या. PRTच्या जागा मित्र फक्त DED किंवा DED झालेल्या मित्रांनाच भरता येत असते. त्यांचा हा खूप खूप जास्त प्रमाणात फायदा होणार आहे त्यांच्यासाठी. फक्त DED क्वालिफिकेशन पाहिजे. याला BED वाले क्वालिफाईड नाही आहेत मित्रहो, आणि याच्यासाठी फक्त DED पाहिजे. आणि DEDवाल्या मित्रांसाठी याच्यात खूप मोठ्या प्रमाणे जागा वाढलेल्या आहेत. तरी या परीक्षेमध्ये 265 जागा वाढलेल्या आहेत. कशाच्या? तर PRTच्या मित्र हो. चांगल्या प्रकारे तयारी करा PRTचे मित्र या परीक्षेसाठी. चला, त्याच्यानंतर आहे आपले PGT म्हणजे 11वी आणि 12वीसाठी शिकवणाऱ्या शिक्षकांना लागणारं क्वालिफिकेशन्स म्हणजे काय असते? PG पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स. KVSच्या याच्यामध्ये बदल झालेला आहे. NVSमध्ये काही बदल झालेला नाही मित्र हो. चला पुढं बघू आपण. टोटल जागा येतात 1465 मित्र जुन्या याच्यानुसार. आता नवीन याच्यानुसार आल्या 1606, म्हणजे वाढलेल्या किती जागा येतात? 141 जागा या ठिकाणी वाढलेल्या आहेत मित्र हो तुमच्या. आणि तुम्हाला तयारी करण्यासाठी आणखीन काय जोर येऊ शकतो या जागा वाढलेल्या जागा बघून. बघा मित्र हो, आता आपण याचा काय बघणार आहोत? टियर फर्स्टचा सिलेबस काय असणार आहे, टियर सेकंडचा सिलेबस काय असणार आहे, किती मार्क तुम्हाला टियर फर्स्टला पासिंगला पाहिजे. तर याच्यासाठी थोडी आपण डिटेल आता पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. बघा मित्र हो, थोडंसं या ठिकाणी मी तुम्हाला झूम करून दाखवतो. एक मिनटं. बघा मित्र हो, टियरसाठी सर्वांना कॉमन असणार आहे. टियर जी फर्स्ट आहे ती सर्व टीचिंग कोर्सेस जेवढे आहेत त्यांना कशी असणार आहे, तर ती कॉमन असणार आहे. बघा टियर फर्स्टमध्ये 100 क्वेश्चन असणार आहेत, 3 मार्कासाठी असणार आहेत, 300 मार्कासाठी असणार आहेत आणि 2 घंट्यासाठी असणार आहे तो पेपर. बघा मित्र हो, आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणारे 1/3 म्हणजे एक प्रश्न चुकला की 1 मार्क कमी, अशा प्रकारे. म्हणजे 300 मार्क, 100 प्रश्न 300 मार्कात, म्हणजे एक प्रश्न 3 मार्कासाठी, पण एक प्रश्न चुकला की 1 मार्क कमी, असा याच्यातला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मित्र हो. बघा, पार्ट, विषय, प्रश्न आणि मार्क दिलेत. पार्ट फर्स्टमध्ये असणार आहे तुमचं जनरल रिझनिंग. याच्यामध्ये तुम्हाला 20 प्रश्न येणार आहेत आणि किती मार्कासाठी येणार आहेत मित्र हो, तर 60 मार्कासाठी येणार आहेत. बघा, न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे गणित, आपलं गणित किती मार्कासाठी येणार आहे, तर 60 मार्कासाठी येणार आहे. हा जे फर्स्ट पेपर असणार आहे हा सर्वांसाठी कसा असणार आहे मित्र हो, तर कॉमन असणार आहे. तिसरा आहे आता आपलं बेसिक कम्प्युटर ही 60 मार्कासाठी येणार आहे मात्र मित्र हो. 20 प्रश्न 60 मार्कासाठी. त्यानंतर जनरल नॉलेज, तेच पण 20 प्रश्न 60 मार्कासाठी येणार आहेत मित्र हो. बघा, आता इंग्लिश लँग्वेज 10 प्रश्न 30 मार्कासाठी येणार आहेत. एका प्रश्नाला 3 मार्क असणार आहेत. आणि आपले रिजनल लँग्वेज जसे की आपली मराठी आहे, कुणाची उर्दू असणार आहे, कुणाची हिंदी असणार आहे, त्याच्या जे रिजनल लँग्वेज आहेत त्यांचीही इथं 10 प्रश्न येणार आहेत आणि त्याच्यासाठी पण किती मार्क असणार आहेत, तर मित्र हो 30 मार्क असणार आहेत मित्र हो. चला, आपण आता हे झालं टियर फर्स्ट. आता टियर सेकंड बघू एकदा आपण. टियर सेकंडमध्ये तुम्हाला सब्जेक्ट नॉलेज विचारणार आहेत आणि टाईम किती असणार आहे मित्र, तर 2.5 घंटे टाईम असणार आहे. 2.5 हवर्स म्हणजे 2.5 घंटे तुम्हाला टाईम असणार आहे. टोटल मार्क 100 असणार आहेत. या मार्कामध्ये किती सिलेक्शन असणार आहे? टियर फर्स्ट फक्त काय तुमचं क्वालिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये तुमचं कोणतं सिलेक्शन नाही. म्हणजे 10 मुलं असल्यावर त्याच्यात 1 मुलं का कशासाठी क्वालिफाईड, 10 मुलं इथे या ठिकाणी क्वालिफाईड करणार आहे टियर फर्स्टसाठी ते. आणि मग त्याच्यातून 10 पैकी 1 मुलगा टियर सेकंडमधून ते निवडणार आहेत आणि त्याच्यात इंटरव्ह्यू पण असणार आहे. टियर सेकंड प्लस इंटरव्ह्यू, पुढे आपण त्याची माहिती दिलेली आहे मित्र हो. चला पुढे आता आपण बघू सेक्शन वाईज मार्क बघू आपण टियर सेकंडचे एकदा. चला मित्र हो, तर बघा, सेक्शन वाईज मार्क आहेत. ऑब्जेक्टिव्हला 60 प्रश्न असणार आहेत आणि 60 मार्क म्हणजे प्रत्येक एकाला 1 मार्क. टियर सेकंडमध्ये क्वेश्चन एकला 1च मार्क, क्वेश्चन 2ला 2 मार्क असे असणार आहेत. किती? 60 प्रश्नाला 60 मार्क जे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत आणि ऑब्जेक्टिव्हला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मित्र हो. बघा पुढं काय म्हणते, डिस्क्रिप्टिव्ह आहेत. काही डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे लिहायचे पण आहेत. किती प्रश्न? 10 प्रश्न 40 मार्कासाठी आहेत मित्र. बघा 10 प्रश्न आहेत आणि ते किती मार्कासाठी आहेत मित्र हो, तर 40 मार्कासाठी
मार्कासाठी आहेत. टोटल प्रश्न किती येतं? टोटल प्रश्न आहेत 70 आणि किती मार्कासाठी आहेत तर 100 मार्कासाठी टोटल प्रश्न असणार आहेत. क्वालिफिकेशन PRT आणि TGTचं तुम्हाला सर्वांना माहीत आहे. PRTचं क्वालिफिकेशन, TGTचं क्वालिफिकेशन त्याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल एकदा बनवायचा तर स्पेशल बनवू शकतो. परंतु आपण आता वेळ गेलेला आहे. आज हा लास्टचा दिवस आहे मित्रहो. सर्वांनी फॉर्म भरून घ्या. चांगल्या प्रकारे फॉर्म भरा. चांगला अभ्यास करा. पेपर हा 10 व 11 जानेवारी या तारखेला आहे आणि याच्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तयारी करणं भाग आहे. आणि तुम्ही जर समजा आपल्या याच्यासाठी जर क्वालिफाईड झाले टियर सेकंडसाठी तर तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे आपलं जे मूळ सब्जेक्ट आहे त्या मूळ सब्जेक्टवरच प्रश्न विचारले जाणार आहेत. मूळ सब्जेक्ट चांगला करण्याचा प्रयत्न करा. एवढंच या व्हिडिओमध्ये सांगतो आणि हा व्हिडिओ संपूर्ण करतो. तरी या व्हिडिओला एकदा लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला कोणत्याही याच्यामध्ये डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मित्र.